हो ना, हो ना. हो. अच्छा, तेवढा वेळ लागतो का 1-2 मिनिटाचा? दिसतोय ना? हं. हो. हां. केला. हं. केला. हां, स्क्रीनमध्ये स्क्रीन दिसतात पर्स्पेक्टिव्हमध्ये. हं. बरं, बरं. जेव्हा मला हां, पी ओपन करायचं असेल त्यावेळेला सगळ्यात राइट साइडच्या बॉक्सकडे जायचं आणि पी ओपन करायचं. ओके, ओके. ठीक आहे सर. हं. मग सुरू करू का? हो. हो, चालेल. चालेल. खुशी? ये ऋषी. हं. सुरू करू सर? हां. बरं. हां, कॅमेरावाला सिलेक्ट केला. ओके सर. फोन ठेवतो मी हां. नमस्कार. सिंधुजन अकादमीने मला आज माझ्या ह्या आवडत्या विषयाबद्दल बोलण्याची संधी दिली. त्याबद्दल मी सिंधुजन अकॅडमीचा अत्यंत आभारी आहे. सुजित शिंदे सरांचा आभारी आहे आणि सिंधुजन अकॅडमीचा मी आभारी आहे. तसेच अशोक राणा सरांचा पण मी आभारी आहे, कारण त्यांनी मला माझ्या संशोधन कामामध्ये बरीच मदत केलेली आहे. तर मी आज जे काही बोलणार आहे ते किनवट तालुका, की जो डोंगराळ भाग आहे आणि तिथे प्राचीन काळापासून आदिवासी समाज राहत आलेला आहे आणि त्या आदिवासी समाजाच्या ज्या काही चालीरीती आहेत त्या मी लहानपणापासून पाहत होतो आणि त्या पाहताना मी पूर्वी लहानपणी तर कधी असा विचार केला नव्हता की या ज्या काही त्याची जी काही व्हॅल्यू आहे ती त्यावेळेला मला लक्षात येत नव्हती. परंतु मी जेव्हा ड्रॉइंग अँड पेंटिंग या क्षेत्राकडे वळलो आणि एक कलावंत म्हणून स्वतः काम करायला लागलो, त्यावेळेस मला त्यांच्या त्या संस्कृतीचं जे काही एक चांगलं रूप आहे ते हळूहळू समजायला लागलं आणि मग मी सुरुवातीला औरंगाबाद आणि मुंबई असं करत करत जेव्हा परत आपल्या भागामधल्या लोकांकडे जेव्हा वेगळ्या दृष्टीने पाहिलं, त्यावेळेला त्यांची एक मला एक चांगली व्हॅल्यू मला समजून आली आणि त्याचबद्दल मी आज इथे बोलणार आहे. हं. PPT. अगोदर त्याच्यावर जायचं होतं. ह्याच्यावर जायचं तुमच्या. आता PPT. तर हा जो काही किनवट तालुका आहे, त्याच्यामध्ये जे काही आदिवासी लोक राहतात, तर ते आदिवासी लोक जे काही त्यांच्या शरीरावरती गोंधन करतात, तर ते गोंधन जे आहे ते एक सहज अर्थाने गोंधन जे म्हणतो आपण तसं नाहीये ते. तर त्याला एक फार मोठा एक वारसा आहे किंवा त्याला एक परंपरेचा एक खूप मोठा वारसा आहे आणि त्यासोबतच ते लोक स्वतःचं शरीर सुशोभन करतात आणि शरीर सुशोभन करताना ते एक वेगवेगळे पॅटर्न त्याच्यामध्ये वापरतात, त्यांच्या वेगवेगळ्या पद्धती त्या असतात आणि त्यामुळे त्याला एक वेगळा एक गूढ अर्थ आहे त्याच्या मागे. तर मी अगोदर माझं एक स्थान दाखवतो, की ज्या ठिकाणी मी माझा स्टडी केलेला आहे तो. आता ह्या भारत देशाच्या नकाशामध्ये ज्या ठिकाणी हा ठिपका दिसतोय, तर ते ठिकाण माझ्या अभ्यासाचं क्षेत्र आहे
आणि त्या ठिकाणी आदिवासी लोक राहतात आणि इथून आदिवासी एरिया स्टार्ट होतो. जी गोंड लोकांची जी काही वसाहत आहे, वसाहत त्याला म्हणता येणार नाही, परंतु गोंड लोकांची जी काही गावं आहेत ती इथून सुरू होतात आणि इथून तो एरिया पूर्ण मध्य भारत आणि उत्तर भारतापर्यंत वरती जातो. तर गोंड समाज हा असा आहे. तर गोंड समाज हा तिथं प्राधान्याने गोंड समाज आहे. आदिवासी समाजामध्ये बऱ्याचशा जाती जमाती आहेत. तर त्या आपण बघूया. तर त्या म्हणजे आहेत की इथे आंध नावाची एक जमात राहते. तर आंध यांच्या बाबतीत असं म्हणण्यात येतं की आंध हे त्यांच्या नावाप्रमाणेच मूळ हे द्रविड आंध्रातून येऊन इथे वसले असं त्यांच्याबद्दल सांगण्यात येतं. त्याच्यामुळं यांना आंध असं संबोधण्यात येतं. त्याच्यानंतर दुसरी जी आहे जमात ट्रायबल ते आहेत गोंड. तर गोंड आहेत तर ते आमच्या भागामध्ये जे आहेत ते राजगोंड आहेत. राजगोंड म्हणजे यांच्या बाबतीत पण असं एक इतिहास सांगण्यात येतो की राजस्थान मधले जे काही गोंड आहेत तर ते इथं येऊन त्यांची वसाहत झाली किंवा वस्ती झाली. तर त्यामुळं ह्या भागाला राजगोंड असं म्हणण्यात येतं या लोकांना. त्याच्यानंतर दुसरे येतात. हा सर बोला ना. हा सुरू केलाय सर, सुरू केलाय. हा हा. अच्छा. हॅलो हॅलो. काय बोलतो तुम्ही? हॅलो. त्याचा मुलगा होता काय बोलतात? अच्छा. हा हा ठीक आहे. हम्म. हम्म. अच्छा, पुढे मागाचं करता येईल का? तर आपण हे बघत होतो की गोंड हे जे आहेत ते राजगोंड इथं येऊन राहिले. त्याच्यामुळं त्यांना राजगोंड असं म्हणतात. राजस्थान मधून त्यांची ते लोक इकडे येऊन बसलेत, त्याच्यामुळे त्यांना राजगोंड असं संबोधतात. त्याच्यानंतर तिसरा प्रकार आहे प्रधान नावाचा जो समाज आहे तो तिथे राहतो. आणि प्रधान जे आहेत ते हे मूळतः पौरोहित्य करणारे लोक आहेत. तर गोंड लोकांचे जे काही पौरोहित्य असतं हे प्रधान समाज करत असतो आणि प्रधान समाजाची एक फार वेगळी संस्कृती आहे. त्यानंतर चौथ्या क्रमांकावर आहे भिल्ल समाज. तर भिल्ल समाज जो आहे तो त्यांचं नाव जे भिल्ल पडलं त्याच्या मागचं कारण असं आहे की बिल्लू, बिल्लू म्हणजे धनुष्य. तर बिल्लू म्हणजे धनुष्याने शिकार करून उपजीविका करणारे जे लोक होते ते त्यांना भिल्ल असं नाव पडलं. त्याच्यानंतर जो आहे समाज तो आहे तिकडे कोलाम समाज आहे. कोलाम समाज हा शासनाने त्यांना अति दुर्गम समाज म्हणून त्यांना मान्य केलेला आहे. आणि हा समाज पण दक्षिणेतून येऊन इथे स्थायिक झाल्यासारखा संशोधकांना आढळतो. त्याच्यामुळं हा एक समाज आहे. त्याच्यानंतर माझ्या जे अभ्यासाचं क्षेत्र आहे ते हे आहे, या नकाशामध्ये दिसतंय महाराष्ट्राचा हा भाग. यवतमाळ जिल्हा आहे म्हणजे विदर्भ आहे. आणि हा जो आहे हा मराठवाड्याचा भाग आहे. आणि हा जो आहे हा तेलंगणाचा भाग आहे. त्याच्यामुळे मराठवाड्याचा असा एक फक्त असा हलकासा एक चिंचोळा पट्टा जो आहे की ज्याची रुंदी असेल 10 ते 15 किलोमीटरची रुंदी आहे. असं एक वैशिष्ट्यपूर्ण हे ठिकाण असल्यामुळं ह्याच्यामध्ये अभ्यास करायला पण मला एकदम मजा आली. त्याच्यानंतर इथं ज्या लोकांनी अभ्यास केलेला आहे त्या अभ्यासकांमध्ये जे काही अग्रस्थानी नाव येतं तर ते नाव म्हणजे हेमनडॉर्फ नावाचे एक संशोधक होते. तर ते ऑस्ट्रियाहून इकडे आले होते. तर त्यांनी जे काही अभ्यास केलेला आहे तो हैदराबादला एका ट्रायबलचा त्यांनी अभ्यास केला. त्याच्यानंतर आदिलाबादला येऊन त्यांनी आदिलाबादच्या आजूबाजूला म्हणजे किनवट परिसरामध्ये येऊन त्यांनी राजगोंडांचा अभ्यास केला.
त्याच्यानंतर त्यांनी नागालँडचा अभ्यास केला. नागालँडचे जे काही नागा ट्राईब्स आहेत त्यांचा त्यांनी अभ्यास केलेला आहे. त्याच्यामुळं जेव्हा आदिवासींच्या किंवा आदिलाबादच्या राजगोंडांच्या अभ्यासाच्या बाबतीत जे काही नाव येतं किंवा ट्रायबलचं, तर यांचं नाव आवर्जून घ्यावं लागेल, हेमनडॉर्फ. आणि हेमनडॉर्फचे आणखीन एक वैशिष्ट्य त्यांचं असं होतं की ते ह्या समाजासोबत इतके काय म्हणतात ज्याला एकरूप झाले होते, आणि त्यांना तिथले स्थानिक लोक सांगतात की त्यांना आदिवासी भाषा पण, गोंडी भाषा पण खूप चांगल्या पद्धतीने येत होती. ती इतकी चांगली बोलत होते गोंडी भाषा की गोंड म्हणजे इतर कोणी लोक त्यांना ओळखू सुद्धा शकत नव्हते की हा माणूस कोणीतरी एक युरोपमधून आलेला आहे आणि गोंडी समाजाचा अभ्यास करतोय, असं कोणाला वाटत नव्हतं. कारण त्यांनी ते स्किल मिळवलं होतं आणि भरपूर चांगलं ते बोलायचे. आणि याच अभ्यासावरती त्यांनी 1948 साली त्यांनी एक पुस्तक काढलं, द राजगोंड ऑफ आदिलाबाद. ते पुस्तक आहे द राजगोंड ऑफ आदिलाबाद. तर हे पुस्तक त्यांनी काढलंय 1948 मध्ये. आणि हे ट्रायबलचा अभ्यास करताना हे पुस्तक वाचणं अपरिहार्य आहे, कारण इतकं सुंदर त्यांनी त्याच्यामध्ये ती रचना केलेली आहे अभ्यासाची. आणि ते मूळतः ते अँथ्रोपॉलॉजिस्ट होते, मानववंशशास्त्रज्ञ होते. त्याच्यामुळं त्यांच्या अभ्यासाची जी काही पद्धत आहे ते म्हणजे पुस्तक पाहिल्याशिवाय आपल्याला लक्षात येणार नाही, इतकं सुंदर ते पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये त्यांनी ऋतूप्रमाणे पूर्ण मांडणी केलेली आहे की उन्हाळ्याचा ऋतू असतो, पावसाळ्याचा ऋतू असतो, हिवाळ्याचा ऋतू असतो. त्या ऋतूप्रमाणे त्यांनी छोटे छोटे तपशील सुद्धा त्याच्यामध्ये इतके छान मांडलेले आहेत. आदिवासी समाजाच्या जे काही त्यांच्या चालीरीती आहेत आणि त्यांचे जे काही रीतिरिवाज खूप छान त्यांनी मांडलेले आहे त्याच्यामध्ये. तर ते ट्रायबलचा जर कधी अभ्यास करायचा असेल तर हे पुस्तक अभ्यासूंनी अवश्य वाचलं पाहिजे. तर ह्याच्यामध्ये ते दिसत आहेत. तेलंगणामध्ये मार्लावई नावाचं एक ठिकाण आहे, तिथं त्यांचं जास्तीत जास्त वास्तव्य होतं. उतनूर मार्लावई भागामध्ये खूप काळ त्यांचं वास्तव्य होतं. तर हे हेमनडॉर्फ. त्याच्यानंतर हे जे दिसत आहेत हे मोतीरामन कंगाली. एक 5 वर्षापूर्वी यांचं निधन झालेलं आहे. डॉक्टर मोतीरामन कंगाली हे गोंड समाजाचेच अभ्यासक होते आणि गोंड समाजाचे अभ्यासक होते आणि त्यांनी आपल्या समाजासाठी भरपूर त्यांनी काम केलं. आणि खरं तर असंच व्हायला पाहिजे, कारण काय ते बरेचसे अभ्यासक असतात की ते गोंड समाजाचे नसतात आणि गोंड समाजाच्या बाहेरचे जे अभ्यासक असतात तर ते अभ्यास करतात, परंतु ते अयोग्य आहे अशातला भाग नाहीये, ते योग्यच आहे. परंतु गोंड समाजामधून जर अभ्यासक निघाले तर ते जास्त चांगलं असतं. कारण त्यांच्या ज्या काही चालीरीतीमध्ये जे काही तपशील असतात ते त्या लोकांना जास्त चांगले ते समजून घेऊ शकतात. कारण गोंड ट्राईब जी काही आहे ती भारतात फार पूर्वीपासून वसलेली ट्राईब आहे. त्यांना मूळ निवासी पण म्हणतात. आणि त्यांचा जो काही अभ्यास आहे त्याच लोकांनी जर केला तर ते खऱ्या अर्थाने ते स्वतःला न्याय मिळवून देऊ शकतील. कारण काय होतं बऱ्याच वेळेस ते गोंड ट्रायबलचा जे काय अभ्यास करतात लोक, तर अभ्यास करणारा माणूस अभ्यास करतो आणि त्याच्या अभ्यासाचा गाजावाजा होतो, परंतु काय होतं की त्या लोकांना त्याचा काहीच फायदा होत नाही. कारण गोंड समाजाचे जे लोक असतात तर ते लोक त्यांना सगळ्या पद्धतीने सपोर्ट करतात, त्यांना मदत करतात, त्यांना सगळी माहिती पुरवतात. सुरुवातीला थोडासा ते संकोच करतात आणि त्याच्यानंतर एकदा त्यांना विश्वास पटला त्या व्यक्तीवर की मग ते भरपूर विश्वास देऊन ते माहिती देतात. आणि तर गोंड समाजाचे जे लोक आहेत ते सुरुवातीला कोणावरती विश्वास ठेवत नाहीत आणि एकदा विश्वास ठेवला की मग ते त्यांच्याशी छान कोऑपरेट करतात आणि अतिशय प्रेमळ असे लोक असतात हे. तर हे मोतीराम कंगाली यांचं एक सगळ्यात विशेष म्हणजे काम असं आहे की ह्यांनी हरप्पा आणि मोहनजोदडो जे आहे ते हरप्पा आणि मोहनजोदडो यावरती त्यांनी एक पुस्तक काढलंय आणि ते गोंडी भाषेमध्ये त्यांनी ते उलगडून दाखवलंय. तिथल्या ज्या काही लिपी आहे हरप्पा संस्कृतीमधली, तर त्या लिपीचा उल्लेख जो आहे तो सर्वजण करतात, परंतु त्याचा उलगडा होत नाहीये कोणाच्या. तर त्याचा उलगडा झाला असं कोणी म्हणत नाही, परंतु मोतीराम कंगाली यांनी एक पुस्तक काढलंय हरप्पन संस्कृतीवरती आणि त्याच्यामध्ये त्यांनी ती भाषा डिकोड करून दाखवलेली आहे. त्यांनी गोंडी भाषेमध्ये त्याचं डिकोड करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ते पुस्तक अकोल्याचे प्रकाश सलामी जे आहेत त्यांच्याकडे ते पुस्तक अवेलेबल आहे, कोणाला जर अभ्यास करायचा असेल तर हे या पद्धतीने त्यांनी ते डिकोड करून दाखवलेली आहे ती भाषा. ती जी काही हरप्पा संस्कृतीमध्ये जे काही नाणी सापडली त्या नाण्यामध्ये, आता हा पहा इथे एक असं वर्तुळाचं चिन्ह दिसतंय आणि त्याच्यामध्ये चाकासारखं चिन्ह दिसतंय.
तर हे कम्युनिटीचं चित्र आहे. त्याच्यानंतर हे बाजूला जे चिन्ह दिसतंय ते एक प्रकारे जीवनाचं प्रतीक आहे. त्याच्यानंतर हे मुखियाचं प्रतीक आहे. माशाचा जो उभा आकार दिसतोय आणि ह्या ठिकाणी जो आकार दिसतोय तो पण मुखियाचा आकार आहे. आणि या ठिकाणी असे वेगवेगळे जे काही आहेत. आणि ही भाषा म्हणजे विशेष उलटी वाचली जाते त्यांच्या पद्धतीने. उलटी वाचली जाते म्हणजे आपण जशी मराठी डावीकडून उजवीकडे वाचत जातो, तर ही काही वेळेला उजवीकडून डावीकडे वाचली जाते, काही वेळेला डावीकडून उजवीकडे वाचली जाते. तर असे हे मोतीराम कंगाली यांनी फार छान संशोधन करून ठेवलेलं आहे याच्यामध्ये. तर आपण हा एक चित्र महत्वाचा आहे, कारण याच्यामध्ये पहा सिंधू संस्कृतीमध्ये जो एक पशुपती दाखवलेला आहे, तो पशुपती जो आहे तर तो डोक्यावरती 2 शिंग असलेला पशुपती आहे. आणि ह्या संस्कृतीमध्ये हा जो काही नर्तक आहे, आदिवासी डान्सर आहे, हा नर्तक जो आहे त्याच्या डोक्यावरती पण तसंच शिंगांचा टोप आहे आणि त्याला मोरपिसं आहेत. आणि अशा काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्याच्यामुळं म्हणजे म्हणायला हरकत नाही की त्यांचा सिंधू संस्कृतीचा, हरप्पा संस्कृतीचा आणि आत्ताच्या आदिवासींचा संबंध असावा, असा अनुमान लावायला बराचसा वाव आहे. आता या ठिकाणी दोन्ही चित्र आहेत पहा. तर इथे सिंधू संस्कृतीतील जी कॉइन मधला पशुपती आहे आणि ह्याच्याच खाली हा कोया समाज जो असतो, आदिवासी समाजामध्ये कोया जो आहे तो हा त्यांचा वंश आहे, कोया, की ज्याला काही जुन्या ठिकाणी कुवय असा पण त्यांचा उल्लेख सापडतो. तर हा कोया डान्सर आहे खालचा. तर ह्या दोघांमध्ये भरपूर साम्य आहे. आता हे जे चित्र आहे हे मोतीराम कंगाली जे आहे त्यांच्याच पुस्तकातलं हे चित्र आहे. त्यांनी इथं थोडंसं दोन्ही मधलं साधर्म्य दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आपण आता हे त्यांच्या संस्कृतीबद्दल आपण माहिती घेतली आणि ही अतिशय महत्वाची संस्कृती आहे. याच्यामध्ये यांच्याकडे दुर्लक्ष करून चालण्यासारखं नाहीये. कारण हे लोक स्वतःहून कधीच स्वतःची प्रौढी मिरवत नाहीत. अलीकडे फक्त थोडीशी चळवळ सुरू झाल्यासारखी झालेली आहे की बरेच लोक अभ्यास करतायत, गुण समाजातले लोक पण अभ्यास करतायत. त्याच्यामुळं नवीन लोक किंवा तरुण लोक विशेषतः हे लोक थोडेसे अभ्यासाच्या बाबतीत जागरूक झालेले आहेत. पण पूर्वी तसं नव्हतं. तर ह्या लोकांनी पण अभ्यासाच्या बाबतीत जागरूक व्हायला पाहिजे. तर ह्याच्यामध्ये अनेक हजारो वर्षांचा इतिहास ह्याच्यामध्ये एक लपलेला असतो यांच्या संस्कृतीमध्ये. त्याच्यामुळे हे सहज घेण्यासारखी गोष्ट नसते. तर मला ह्या ठिकाणी एक उदाहरण द्यायला जरा ठीक वाटेल की गणेश देवी जे भाषेचे अभ्यासक आहेत, तर ते गणेश देवी एक उदाहरण देतात की जे अंदमान निकोबार जे बेट आहे त्या बेटामध्ये एक बो ट्राईब नावाची एक ट्राईब राहते. तर त्या इतर सगळ्या ट्राईब प्रमाणे ती पण ट्राईब खूप जुनी ट्राईब आहे. तर त्या ट्राईबचं वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की त्या ट्राईबमध्ये एक खूप वृद्ध महिला होती, म्हातारी बाई होती. आणि ती म्हातारी बाई जवळपास 2010 मध्ये वारली आणि ती 26 जानेवारी 2010 ला वारली. गणेश देवीच हे नेहमी उदाहरण देतात. तर त्या बाईला जी भाषा येत होती तर ती भाषा 50 ते 60 हजार वर्षापूर्वीची जुनी भाषा होती. त्या बाईला ती येत होती भाषा. तर मग बऱ्याच लोकांनी ती वारल्यानंतर असं मत व्यक्त केलं की ठीक आहे, तिला एक जुनी भाषा येत होती आणि ती वारली म्हणजे ती भाषा लुप्त झाली. ती एक शेवटचीच बाई होती की ती भाषा बोलणारी, 50 ते 60 हजार वर्षापूर्वीची भाषा बोलणारी ती एकमेव बाई होती. आणि ती बाई शेवटच्या काळामध्ये तिच्याशी बोलणारं कोणीच नव्हतं त्या भाषेमध्ये. ती पक्ष्यांसोबत बोलत होती ती बाई. तर मग ती बाई वारली. ती बाई वारल्यानंतर मग असं झालं की ती बाई वारली तर बऱ्याच लोकांनी असं मत व्यक्त केलं की ठीक आहे, ती बाई वारली तर वारली, एक जुनी भाषा तिला येत होती, परंतु ती त्या बाईसोबत ती भाषा नष्ट झाली. परंतु आश्चर्याची गोष्ट अशी आहे की त्या बाईला जी भाषा येत होती त्या भाषेमध्ये असं काही गूढ काही रहस्यमय काही गोष्टी होत्या. तर त्या म्हणजे की सुनामी जो येतो समुद्रामध्ये, तो सुनामी येण्याच्या अगोदर निसर्गामध्ये काय काय परिवर्तन घडतं आणि त्याची चाहूल कशी लागते सुरुवातीलाच. तर त्या गोष्टीची वर्णन त्या भाषेमध्ये होती, त्या लोकगीतांमध्ये होती. तर झालं पण तसंच, जेव्हा अंदमान निकोबारला जेव्हा सुनामी आला होता त्यावेळेला त्या सुनामीमध्ये त्या बोट ट्राईब मधलं कुणीही
त्यांचा काही नुकसान नाही झालं. तर ते लोक जेव्हा सुनामी येणार होता, या सुनामीच्या अगोदरच ते सुरक्षित ठिकाणी निघून गेले होते आणि ते लोकच नाही गेले, तर त्यांच्या जवळचे जे प्राणी होते ते पण ते सोबत घेऊन गेले होते. त्याच्यानंतर जेव्हा सुनामी संपला आणि सगळं जिकडे तिकडे वातावरण शांत झालं, तर त्यावेळेस मग ते लोक परत आले आपल्या आपल्या ठिकाणी. तर सांगण्याचा तात्पर्य हे आहे की कोणतीही गोष्ट इतकी साधी नसते, की ही संस्कृती एक आहे आदिवासी संस्कृती म्हणून चालढकल करण्यासारखी गोष्ट नसते. तर हा एक खूप चांगला संशोधनाचा विषय आहे आणि ह्याच्यामध्ये जे काही त्या लोकांनी, आदिवासी लोकांनी हजारो वर्षापूर्वीचं जे काही ज्ञान आहे त्यांच्या चालीरीतीमध्ये ते संकलित झालेलं आहे, त्यांच्या रीतिरिवाजामध्ये ते संकलित झालेलं आहे आणि हे कुठे वाया जायला नाही पाहिजे. त्याच्यामुळे ह्या गोष्टीचा अभ्यास करणं फार महत्वाचं आहे. तर आपण आता मूळ विषयाकडे वळूया. गोंधन जे काही असतं त्यांचं, तर गोंधन करण्यामागची जी काही आदिवासी लोकांची भावना असते आणि ती काही प्रेरणा असते, त्याचं मुख्य कारण म्हणजे कसं असतं की गोंधन हे आदिवासी स्त्रियाच करतात. गोंड समाजामध्ये आदिवासी स्त्रिया गोंधन करतात आणि गोंधन जोपर्यंत करत नाही एखादी स्त्री, तोपर्यंत ती गोंड समाजाचा हिस्सा होत नाही किंवा गोंड समाजाची ती म्हणवले जात नाही, असं आहे त्याच्यामध्ये. तर मुलगी जेव्हा घरातली मुलगी जेव्हा 7 वर्षाची होते, तेव्हा तिचे वडील वगैरे ते आग्रह करायला लागतात की आता हिला गोंदवायला पाहिजे. मग काय होतं की मग गोंधन करणारा एक समाज असतो, थोटी समाज. तो जो थोटी समाज असतो, तो जो समाज त्यांचं कामच असतं की ते गोंधनच करतात फक्त. आणि गोंधन करण्यासाठी मग त्यांच्याकडे जे काही हे असतात, साधनं असतात, तीही अशी असतात. तर ह्या साधनामध्ये इकडे सोयांचा जुडगा असतो. म्हणजे ज्या सोया असतात त्या 3-4 सोया एकत्र करून त्या सोयांचा जुडगा बनवला जातो आणि तो चित्रामध्ये तुम्हाला दिसतोय त्या जुडीच्या खाली सोयांचा जुडगा आहे. तर तो सोयांचा जुडगा असतो. त्याच्यानंतर एक छोटीशी बॉटल आहे, त्याच्यामध्ये दिव्याची काजळी जमा केलेली असते आणि त्याच्यानंतर हे जे काही आहे हे एक विशिष्ट द्रावण ह्याच्यामध्ये असतं. तर हे द्रावण म्हणजे काय असतं की हे जे लाकूड दिसतंय तुम्हाला स्क्रीनवरती, तर हे लाकूड जे आहे हे डोर बिबला नावाचं एक लाकूड असतं. झाड असतो एक डोर बिबला नावाचं. तर त्या झाडाचं हे लाकूड आहे आणि ह्या लाकडाची खासियत अशी आहे की हे लाकूड जेव्हा आपण पाण्यामध्ये बुडवतो, ह्या ठिकाणी मी ग्लासमध्ये बुडवलं होतं, तेव्हा हे लाकूड जे आहे ते हिरवा रंग सोडतं पाण्यामध्ये. आणि हा जो हिरवा रंग असतो, हा हिरवा रंगामध्ये ती जी सुई असते, त्या सुईचा जो जुडगा असतो त्याला दोऱ्याने गुंडाळलेलं असतं. ते जशी इंक पेन असते आपली, शाईची पेन असते, तशी ती शाई हळूहळू सोडते, तसं ते द्रावण त्या सुईमधून हळूहळू खाली यायला लागतं. तर हा जे डोरबिबलाचं जे लाकूड आहे, आणि ह्याची आणखीन एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे अशी आहे की हे डोरबिबलाचं जे लाकूड आहे हे कित्येक दिवस चालतं, म्हणजे पिढ्यानपिढ्या चालू शकतं. म्हणजे आता ही गोष्ट कोणाला खरी नाही वाटणार, ह्याच्या मागचं कोणतं तरी एखादं वैज्ञानिक कारण असेल की हे जे लाकूड आहे आपण पाण्यामध्ये बुडवलं की हे लाकूड हिरवा रंग सोडतं आणि ह्याला काढून ठेवलं आणि काही दिवसानंतर किंवा नंतर कधी तुम्ही परत ह्याला पाण्यात टाका, परत ही हिरवा रंग सोडतं आणि असं हे कितीही वेळात त्याला वापरता येतं. मग हे निसर्गातलं किंवा हवेतून काही असं एखादा घटक ते शोषून घेत असेल किंवा त्याच्या मागचं कारण माहित नाही, परंतु ते आहे मात्र ते. तर ह्याला पाण्यामध्ये टाकतात हे. तर पाण्यामध्ये टाकल्यानंतर हा हिरवा रंग सोडतो. गोंधन करण्याची पद्धत ही अशी आहे की सगळ्यात सुरुवातीला दिव्याची जी काजळी असते, दिव्याची काजळीनं ते ड्रॉइंग करून घेतलं जातं. आता ही एक म्हातारी बाई आहे, तिच्या अंगावरती हे गोंधलेलं आहे. हे अगोदर काय करतात की जे काही पॅटर्न त्यांना काढायचा आहे, ह्याचे आपण अर्थ वगैरे नंतर आपण बघणार आहोत सविस्तर. तर हा जो पॅटर्न आहे, हा पॅटर्न दिव्याच्या काजळीने ते ड्रॉ केला जातो हातावरती आणि त्याच्यानंतर ही जी सुई असते, सुईचा जो काही जुडगा आहे, हा जुडगा हा डोर बिबला नावाच्या लाकडाच्या पाण्यामधून बुडवून काढला जातो आणि त्या ठिकाणी टोचत टोचत ते गोंधन केलं जातं. आता ह्या डोरबिबलाची एक खासियत आहे की डोरबिबलाचे 3 प्रकारात मिळतो डोरबिबला. तर एका लाकडातून पिवळा रंग सोडतं एक लाकूड आणि दुसरं लाकूड जे आहे ते लाल रंग सोडतं. तर आता मानवी शरीर आहे आणि मानवी शरीराची ती त्वचा आहे, त्या त्वचेमध्ये फक्त हिरवा रंगच वेगळा दिसू शकतो, म्हणून हिरवा रंग वापरत असावे. कारण पिवळा रंग जर वापरला तर शरीरामध्ये ऑलरेडी पिवळा रंग असतोच.
त्याच्यानंतर लाल रंग वापरला तर शरीरामध्ये आपल्या रक्त असतं, त्याच्यामुळे रक्ताचा लाल रंग हा दिसतोच. त्याच्यामुळे हिरवा रंग जर वापरला तर तो शरीरामध्ये उठून दिसतो. त्याच्यामुळं हे हिरव्या रंगाचं लाकूड वापरत असावे. तर मग हे काय केलं जातं की सुरुवातीला सुई आपल्या दिव्याच्या काजळीने ड्रॉइंग केलं जातं की जे पॅटर्न काढायचे ते. त्याच्यानंतर सुईचा जो जुडगा असतो तर तो त्या डोरबिबलाच्या पाण्यामध्ये बुडवून तो त्या ठिकाणी टोचून गोंधन केलं जातं आणि गोंधन करता करता ते काही गाणी गायली जातात. म्हणजे त्याच्या मागची भावना ही असते गोंधन करण्याच्या मागची की आपल्या जो पूर्वजांचा जो इतिहास आहे तो आपण कुठेतरी जागृत ठेवत आहोत. आपल्या पूर्वजांचे आपण स्मरण ठेवत आहोत आणि त्यांची जी प्रेरणा आहे की पूर्वजांचं स्मरण ठेवत आहोत. त्याच्यामुळं गोंधन करताना त्रास होतो. शेवटी सुई अंगामध्ये टोचली जाते. तर गोंधन करताना त्रास होत असल्यामुळे त्या ठिकाणी काही गाणी गायली जायची आणि ती गाणी जी आहेत ती वीर रसाची गाणी असायची किंवा शौर्याची गाणी असायची की वीर रसाची गाणी असायची की ती गाताना गाणी ऐकताना त्या व्यक्तीला काही म्हणजे असं वाटणार नाही की काहीतरी त्रास होतोय आपल्याला, असं काही वाटणार नाही. म्हणून ती वीर रसाची गाणी त्यावेळेस ती गायली जायची. तर हे त्याचं माध्यम आहे. दिव्याची काजळी सुरुवातीला असते, त्याच्यानंतर सुईचा झुडगा असतो आणि हे डोरबिबला लाकूड. आणि एकदा ते हे झालं, गोंधून झालं की मग ती एक प्रकारे जखमच होते ती. मग ती जखम झाल्यानंतर मग काय करतात की त्या जखमीवरती एरंडीचं तेल आणि हळद हे त्यावरती लावलं जातं. ते लावल्यानंतर होतं असं की त्याची जी जखम आहे ती त्याचा त्रास कमी होतो आणि जखम जरा लवकर भरायला लागते आणि त्या जखमीची खपली गळते. नंतर एक आठवड्यानंतर किंवा 10 दिवसानंतर त्या जखमीची खपली गळाली की मग तो जो काही गोंधनाचा हिरवा रंग असतो तो मग तो परमनंट असा काहीतरी दिसतो तो रंग. तर ह्याची जी काही उत्पत्ती आहे गोंधनाची, गोंधनाची उत्पत्ती जी आहे त्याच्या मागचं कारण असं असावं की कशी तयार झाली ती, की असं म्हटलं जातं बऱ्याच ठिकाणी की कुठेतरी एखादी जखम झाली असेल आणि त्या जखमेच्या ठिकाणी एखाद्या झाडाच्या लाकडाचा रस त्या ठिकाणी लागला आणि मग ती जी जखम आहे त्या जखमेतला जो रंग आहे तो परमनंट झाला, पक्का झाला असं मानण्यात येतं. की तेव्हा मग माणसाला शोध लागला की हे असं गोंधन होऊ शकतं की आपल्या शरीरावरती एखादी आपण आकृती काढली तर ती परमनंटली पक्की होऊ शकते, असं त्याच्यामध्ये शोध लागला असावा. आता ह्या ठिकाणी पाहू आपण गोंधनाचे जे काही त्यांचे उद्देश आहेत ते उद्देश आपण सविस्तर बघणार आहोत. तर गोंधनाचा जो काही उद्देश आहे तो शरीर सजवणे हा तर पहिला उद्देश आहे त्यांचा. की शरीर सजवणे, की शरीर आपण सजवतो दागिन्यांनी सजवतो, तर ह्या ठिकाणी गोंधवून शरीर सजवणं हा त्यांचा उद्देश आहे. दुसरा उद्देश असा आहे की गोंधनच हा जो काय आहे तो आपल्या खरा दागिना आहे. तर आदिवासी समाजामध्ये आपल्या ह्या किनवटच्याच नाही तर अनेक ठिकाणी हा सर बोला. हा बरं, खालचा जो राईट साईडचा बॉक्स आहे ना तो पण हे करायचा, कारण चेहरा आणि हे पण दिसणार, ते हाईड करायचं का? काय काय बोललं? तेच ना? नाही नाही रे, ते सगळ्यात खालचा जो बॉक्स होता ना ते स्क्रीन आणि चेहरा असं दिसायचा, तो सगळ्यात राईट साईडचा ओके करायचा, सिलेक्ट करायचा. आपण तोच केलेला ना सध्या. चेहरा बरोबर दिसतो, बरोबर दिसतं. तर ह्या ठिकाणी गोंधन हा जो आहे तो हाच खरा दागिना असं म्हणलं जातं. कारण त्या सगळ्याच आदिवासी समाजामध्ये अशी एक धारणा आहे की इतर जे दागिने असतात म्हणजे तुम्ही सोनं घाला शरीरावरती, चांदी घाला, ते दागिने हे जेव्हा स्त्री मरण पावते. हा सर. अच्छा अच्छा, मग फक्त स्क्रीन. हा हा, कृषी बरोबर, एक मिनिट. छोटे छोटे बॉक्सेस होते ना ते आणले. काय छोटे boxes? काय बोलले होते? हा हा, तर सर सगळ्यात राईट साईडचं करायचं का? हा केलं सर, बरोबर.
दिसते ना, बरोबर आहे. सुरू करू मी पीपीटी. तर गोंधनाचा जो काही उद्देश आहे तो गोंधन शरीर सजवणे. त्याच्यानंतर दुसरा आणखीन एक त्याचा उद्देश हा आहे, हा मी बोललो होता की हा खरा दागिना आहे. तो विषय राहिला की जेव्हा गोंड स्त्री, आदिवासी स्त्री जेव्हा मरण पावते तेव्हा ती जेव्हा स्वर्गात जाते त्यावेळेला तिच्या अंगावर दागिने असतात. इतर समाजातल्या स्त्रिया ज्या असतात त्या जेव्हा मरण पावतात त्यांच्या अंगावरचे सोन्या चांदीचे दागिने असतात ते खालीच काढून ठेवले जातात. तर ते काय तिच्या सोबत येत नाहीत. तर हिऱ्याचे दागिने जरी घातले तरी ते सगळे दागिने खालीच ठेवावे लागतात. पण जेव्हा आदिवासी स्त्री किंवा गोंड स्त्री जेव्हा मरण पावते त्यावेळेला मात्र तिचं जे काही दागिने असतात ते सगळे तिच्या सोबत येतात आणि तिला स्वर्गप्राप्ती होते असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर आणखीन एक जो काही उद्देश आहे तो उद्देश म्हणजे ऍक्युपंक्चर हा एक उद्देश आहे त्याच्यामधला. तर आमच्याकडे जेव्हा गोंड स्त्रिया असतात त्या भरपूर मेहनती असतात, त्यांना म्हणजे घरची कामं पण खूप असतात. तर त्या जेव्हा मग काहीतरी दुखलं की त्या ठिकाणी ते गोंधनाच्या 3 रेषा काढल्या की त्या ठिकाणचं दुखणं कमी होतं असं त्यांचं म्हणणं असतं. तर आणखीन दुसरं एक आहे की ती महत्वाचं कारण म्हणजे कसं की त्यांची कुलचिन्हे पण असतात. आता अलीकडे ती कुलचिन्हे बघायला मिळत नाहीत, कारण कुलचिन्हे जी आहेत ते पूर्वी काढत होते, परंतु आता जे बऱ्याचशा म्हाताऱ्या बायका आहेत त्या आता त्या मिळाल्यानंतर आता नवीन स्त्रिया कोणी जास्त बनवून घेत नाही, थोडंसंच बनवून घेतात. त्याला काय म्हणतात, मानापुरतं बनवून घेतात. तर ही कुलचिन्हे जी आहेत तर ती कुलचिन्हे त्यांची गोंधवायची पूर्वी. तर ती कुलचिन्हे जी आहेत ती अशी होती की कासव, कोंबडा, बकरा, डुक्कर, गाय, सागाचे झाड, आणि हे जे काही कुलचिन्ह आहेत तर ही कुलचिन्ह त्यांच्या वंशाप्रमाणे होती. म्हणजे त्यांचं ज्यांचं कुळ असेल ते त्याप्रमाणेच त्यांची कुलचिन्ह होती. आता जर आपण बघितले असेल की आदिवासी समाजामध्ये उईके एक आडनाव आहे. तर उईके आडनाव जे आहे ते वाघाशी संबंधित आहे. त्यांच्या कुळाचं जे काही प्रतीक आहे ते वाघ आहे. टेकाम जे आहे त्यांचं कुलचिन्ह जे आहे ते सागाचं झाड आहे. आता आपण सागाला पण टिकवूड म्हणतो, तर ते कुठेतरी त्याचा संबंध असावा. त्याच्यानंतर मेश्राम हे जे काही आडनाव आहे ते हे नागाशी संबंधित आहे. त्याच्यानंतर सापाशी किंवा धुर्वे हे जे काही आडनाव आहे हे कासवाशी संबंधित आहे. तर हे त्यांचं एक कुलचिन्ह आहे. आणि कुलचिन्हाचं म्हणजे पूर्वीचे जे काही त्यांच्या म्हणजे जमातीचे जे काही ग्रुप्स होते ते स्वतःला एका कुलचिन्ह त्यांचं हे प्रतिनिधित्व असायचं की आमचं कुलचिन्ह हे आहे असं त्यांचं म्हणणं असायचं किंवा ते मानायचे ते. तर ते कुलचिन्हांचा त्यांचा एक प्रयत्न असतो की ते दाखवण्याच्या मागचा. त्याच्यानंतर आता मग अशी जो पॉईंट सांगितला मी की पूर्वजांचा इतिहास आणि त्याचे स्मरण, त्रास सहन करून गोंधन करून घेणे. त्याच्यानंतर नियमांना तत्वाधिष्ठित करणे हा एक उद्देश असतो. आता हे सगळं काही जे आहे ते आपण आदिवासी लोकांना ज्यावेळेस बोललो त्यांच्याशी आपण जेव्हा चर्चा करतो त्यावेळेस ते हे सर्व काही ते सांगत नाही, कारण त्यांना ते फक्त त्यांची रीतरिवाज त्यांचा माहित आहे, त्यांना बाकी काही माहित नाही त्याच्यातलं. ते फक्त एवढं सांगतात की आम्ही हे करतो, हे आमची पूर्वज आहेत. आणि एखादा सुशिक्षित माणूस असेल आणि त्याला समजत त्याचं थोडंसं वाचन वगैरे असेल तर तो माणूस सांगू शकतो की आमची रीत अशी आहे आणि आमचं सगळं काही असं आहे. परंतु आपल्याला थोडासा अभ्यासाच्या नंतर आपल्याला समजून येतं की ह्याच्यामधला जो काही गूढार्थ आहे किंवा ह्याच्यातला जो काही मेन पर्पज आहे तो असा आहे की नियम तत्वाधिष्ठित करणे. तर नियम तत्वाधिष्ठित करण्याच्या बाबतीत कुमारस्वामींनी पण एका ठिकाणी खूप छान सांगितलेलं आहे की कला जी आहे, आता हे गोंधन एका अर्थानं कला पण आहे. काही लोक ह्याला त्यांच्या फक्त रीतिरिवाजाचाच भाग मानतात, गोंधन कला हा शब्द बाजूला ठेवतात, परंतु ज्याला आपण कला सुद्धा एका अर्थाने म्हणू शकतो. तर ही याच्या मागचा अर्थ असा आहे की तत्वाधिष्ठित करणे किंवा त्याला एक तत्वाचं स्वरूप देणे एखाद्या नियमाला, तर हे कलेद्वारे चांगलं होऊ शकतं, कलेद्वारेच चांगलं होऊ शकतं असं कुमारस्वामींनी सुद्धा एका ठिकाणी मांडलेलं आहे. आता आपण बरेचसे चित्रपट पाहतो, म्हणजे सगळ्यांना समजण्यासाठी ते उदाहरण देतोय. तर त्या चित्रपटामध्ये एखादं काहीतरी कोणीतरी इतिहासाचा शोध लावायला जातात, मग त्यांना काहीतरी त्या इतिहासाचे पुरावे सापडतात. मग ते पुरावे नुसते असे साधे पुरावे असत नाहीत, तर त्या पुराव्यामध्ये काहीतरी चिन्ह असतात, कुलचिन्ह असतात, काहीतरी संकेत असतात, संकेताची चिन्ह असतात, आणि ती मांडण्याची जी पद्धत असते त्यांची कलात्मक पद्धतीने मांडलेली असतात. कारण कला, कुमारस्वामींनी तेच सांगितलंय की कला ही अशी गोष्ट आहे की नियमांना तत्वांचं स्वरूप द्यायचं असेल तर कलेचा आधार घ्यावा लागतो. म्हणजे सर्वसामान्य लोकांना कलेशिवाय त्याची व्हॅल्यू कळत नाही.
तुम्ही जर एखाद्या साध्या स्वरूपात मांडलं एखादी गोष्ट तर ती तत्वधिष्ठित होत नाही. त्याच्यामुळं ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्याच्यातून त्यांनी एक प्रकारे ते तत्वधिष्ठित करण्याचा जो सुद्धा त्याच्यामध्ये प्रयत्न आहे. दुसरी गोष्ट, हे जी काही सगळी चिन्ह आहेत, ही सगळी चिन्ह जी आहेत ह्याचं एक सगळ्यात चांगलं वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की समृद्धी दर्शक मंगलमय चिन्ह आहेत सगळी. ह्या चिन्हामध्ये असं कुठेही आपणास असं दिसणार नाही की नैराश्य प्रतीत करणारी किंवा नकारात्मकता दाखवणारी कुठंच चिन्ह दिसत नाहीत या गोंधनाच्या चिन्हामध्ये. आपण समोरची जी काही चिन्हे बघूया. एक मिनिट. आपण ही जी काही चिन्हे पाहतो त्याच्यामध्ये पहा, कुठं पण असं नैराश्य दिसत नाही, कुठेही असं वाईट असं काही दिसत नाही. सुंदर आणि मंगलमय प्रतीक दिसतात. सगळी जी काही दिसतात ती चांगलीच प्रतीक दिसतात. त्याच्यामध्ये फुलांचे आकार आहेत. आता हे जे चिन्ह आहे आपण सविस्तर त्याची माहिती घेणार आहोत. हे रामाचा रथ आहे आणि रामाच्या रथामध्ये 5 गवळणी आहेत. हे रामाचं बाशिंग आहे. हा इकडे फुलाचा आकार आहे. आपण हे सगळं सविस्तर बघणारच आहोत, पण आता मुख्य मुद्द्यावर येऊया आपण की ही जी काही चिन्ह आहेत ही सगळी समृद्धी दर्शक चिन्ह आहेत आणि सकारात्मकता दर्शवणारी चिन्ह आहेत सगळी ही. तर ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये मुख्यत्वे सूर्य आणि चंद्र हा जो चिन्ह असतं हे बऱ्याच ठिकाणी असतं. जास्तीत जास्त ठिकाणी सूर्य आणि चंद्र असतं, कारण सूर्य आणि चंद्र हे निसर्गाचा सगळ्यात मुख्य घटक आहे. सूर्यामुळे आपल्याला शक्ती मिळते. सूर्यामुळे आपल्या सूर्याचं ऊन आणि पृथ्वीवर जे काही पाणी आहे त्याच्यामुळे एक प्रकारचं जीवन तयार झालेलं आहे सूर्याचं आपलं पृथ्वीवरती. तर त्याचं चिन्ह म्हणून त्यांनी सूर्य आणि चंद्र काढलेला असतो. याच्यामध्ये त्याच्या पाठोपाठ जे काही काढलेले असतात त्या चांदण्या काढलेल्या असतात. तर चांदण्या पण चांदण्यांना ते सुकूक म्हणतात. तर ह्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी चांदण्या असतात. हे जे काही आकार दिसत आहेत, जे आपण प्लस चिन्ह जे वापरतो तर तसं चिन्ह वापरून त्यांनी चांदण्या काढलेल्या असतात. तर ते चांदण्या आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर रामाचं बाशिंग हे मगाशी तुम्हाला त्या आकृतीमध्ये दाखवलं. रामाचं बाशिंग काढलेलं असतं. त्याच्यानंतर रामाचा रथ असतो, सीतेची नाहणी असते, त्याच्यानंतर विहीर असते, नंतर पाणी असतात, फुले असतात, उगवणारा सूर्य असतो, त्याच्यानंतर पाणी भरणाऱ्या गवळणी असतात. आता आपण सविस्तर त्याची माहिती बघूया. तर या ठिकाणी पहा, या ठिकाणी जे काही टिंबटिंब दिसत आहेत ते हे चांदण्यांचे आकार आहेत. तर हेच जे असतात ते पुढच्या वरच्या साईडला प्लस आकाराचे चिन्ह असतात ते त्या चांदण्यांचे आकार असतात. त्याच्यानंतर या आडव्या रेषा, तर काही लोकांचं म्हणणं असतं की आडव्या रेषा म्हणजे हे सूर्याची किरण ह्याचं प्रतीक आहे, आणि काही लोकांचं म्हणणं असतं की ते पाण्याचं पण प्रतीक आहे. या ठिकाणी फुलाचा एक आकार दिसतो आणि शरीराची जी ठेवण असते त्या ठेवणीनुसार त्या लोकांनी गोंधन केलेलं असतं. जसं भिंतीवरची चित्र काढणं हे एक वेगळी गोष्ट आहे, परंतु शरीरावरती, शरीर असं दंडगोलाकारच असतं आपलं, तर त्या दंडगोलाकार शरीरावरती गोंधन काढणं ह्याच्यामध्ये एक वेगळं स्किल लागतं त्यांना. तर या ठिकाणी थोडे अस्पष्ट दिसतात हे आकार. इथं फुलाचा आकार आहे. या ठिकाणी उजवीकडच्या आकृतीमध्ये फुलाचा आकार आहे. त्याच्यानंतर खाली चांदण्यांचे आकार आहेत. त्याच्यानंतर खाली रेषा रेषा, आणि एका ठिकाणी मी असंही ऐकलं की हे तळहातापर्यंत जे काही टिंबटिंब केलेले असतात तर ते धान्याचं प्रतीक म्हणून पण काही ठिकाणी वापरलेलं आहे. की जी स्त्री, की तिच्यामध्ये चांगली स्त्री कशाला म्हटलं जातं, की जिच्या हातामध्ये समृद्धी आहे, जिच्या हातामध्ये भरपूर धनधान्य आहे, ती स्त्री समृद्ध मानली जाते. तर या ठिकाणी तळहातापर्यंत पण त्यांनी गोंधवलेलं असतं. या ठिकाणी पहा, हा जो काय आकार दिसतोय ह्याला रामाचं बाशिंग म्हणलं जातं. तर बाशिंग हे एक सुंदर चिन्ह आहे. म्हणजे लग्नाचा प्रसंग म्हणजे आनंदाचा प्रसंग असतो, आणि आनंदाच्या प्रसंगी त्याचं एक प्रतीक म्हणून ते या ठिकाणी त्यांनी बाशिंग वापरलेलं आहे. ह्या ठिकाणी पण फुलाचा आकार दिसतोय, आणि ह्या ठिकाणी डॉट डॉट जे दिसतात या ठिकाणी चांदण्यांचे ते आकार आहेत.
हा एक विशेष आकार असा आहे की हा जो आकार आहे इकडचा फुलाच्या खाली जो आकार दिसतोय ती सीतेची नाहणी म्हणजे त्याला स्नानगृह म्हणतात. सीतेचे बाथरूम स्नानगृह हा पण त्यांच्या संस्कृतीतला किंवा त्यांच्या रीतिरिवाजातला एक खूप चांगलं चिन्ह त्यांनी मानलेलं आहे सीतेचं स्नानगृह. तर जवळपास हे प्रत्येक स्त्रीच्या हातावरती असतंच असतं हे सीतेचं स्नानगृह. त्याच्यानंतर ह्या आकृतीमध्ये दिसतंय फुलांचा आकार दिसतोय, इकडे रामाचं बाशिंग दिसतंय, ह्या ठिकाणी 3 पानं दिसतात म्हणजे बेलाची पानं आहेत ती. तर गोंड संस्कृतीमध्ये शंकराला खूप मोठं महत्व आहे कारण शंकर जो आहे हा खूप प्राचीन देव मानला जातो की आर्य येण्याच्या अगोदर सुद्धा शंकराचं अस्तित्व होतं असं मानलं जातं. किंवा भारतामध्ये सुरुवातीला जी मंदिरं होती फक्त शिवालय होती असं काही लोक मानतात. त्याच्यामुळं शंकर जो आहे तो हा खूप प्राचीन दैवत आहे आणि गोंड संस्कृती सुद्धा खूप प्राचीन असल्यामुळे त्यांचा हा संबंध आहे त्याच्याशी. तर हा पहा इथे फार मजेशीर आकार आहे, हा विंचवाचा आकार आहे. हा तर विंचवाचा आकार असा आहे की आपण ज्या गोष्टींना आपण घाबरतो तर तेच त्यांनी बरेचदा आपल्या शरीरावरती गोंधून घेतलेलं आहे. त्याच्या मागची त्यांची भावना अशी आहे की हातावरती जर विंचवाचा आकार गोंदवलेला असेल तर आपले जे कोणी चित्रकार आहेत तर त्यांनी हा आकार जर बघितला तर ते एक सुलभीकरण किंवा सिम्प्लिफिकेशन जे आहे तो फार सुंदर दिसतं ह्याचं आकाराचं. फक्त एक त्रिकोण काढलेला आहे आणि या त्रिकोणाच्या प्रत्येक कोपऱ्याला एक चंद्राकृती आकृती रेष मारलेली आहे फक्त. हा विंचवाचा आकार म्हणजे एकदम ज्याला आकारांमधला एक साधेपणा जो असतो आणि सुलभीकरण ज्याचं सिम्प्लिफिकेशन जे म्हणतो ते खूप चांगल्या प्रकारे याच्यामध्ये बघायला मिळतं आपल्याला. तर इथं पहा या ठिकाणी आला रामाचा रथ. तर रामाचा रथ हा सुद्धा त्यांनी एक शुभ चिन्ह म्हणून त्यांनी मानलेला आहे. तर या रामाच्या रथामध्ये 5 गवळणी आहेत आणि 5 गवळणी जिथे जिथे काय दाखवतात ते तर त्या ठिकाणी 5 गवळणीच्या डोक्यावरती पाण्याचे हंडे असतात. तर हे पण एक सुंदर चित्रण दिसतं ह्याच्यामधलं म्हणजे आनंददायी करणारा एक आकृती दिसते ती. या ठिकाणी परत रामाचा रथ दिसतोय. इथं फुलाचा आकार आहे आणि इथं परत ह्या हातावरती सीतेची नाहणी म्हणजे सीतेचे बाथरूम हे त्यांनी ह्या ठिकाणी ड्रॉ केलेलं आहे. हे असाच त्यांनी पॅटर्न पूर्ण शरीरावरती असायचा. हे हळूहळू कमी होत गेलेलं आहे. पूर्वी कसं असायचं की तुम्हाला पुढे मी आकृती दाखवली त्या आकृतीमध्ये हा त्यांचा म्हणजे पूर्ण जे गोंधन असायचं शरीरावरचं ते 2 हात आणि खांद्यापर्यंत गोंधन असायचं, दोन्ही हातावरती खांद्यावरती. तर ह्याला हा जो प्रकार असायचा पूर्ण गोंधन जे असायचं त्याला झोलता बिजुरी म्हणायचे. आणि ह्या कपाळावरती जो काही आकार दिसतोय तो चंद्र आणि सूर्याचा आकार आहे. तर चंद्र आणि सूर्य त्यांच्या संस्कृतीमध्ये खूप महत्वाचे मानले गेलेले आहेत. तर हा इथं पहा इथे पण रामाचा रथ आहे. हा रामाचा रथ आहे आणि त्याच्यामध्ये राम आणि सीता त्यांनी दाखवलेली आहेत. त्याच्या खाली सीतेची नाहणी हे त्यांचं एक मंगलमय प्रतीक आहे आणि हे प्रतीक जवळपास प्रत्येक स्त्रियांच्याच हातावरती दिसतं. या याच्यामध्ये पहा पॅटर्न खूप छान तयार झालेला आहे. याच्यामध्ये हा एक झाडाचा आकार असावा किंवा एक साधारण एक पॅटर्न असावा, डेकोरेटिव्ह पॅटर्न असावा. आणि ह्या ठिकाणी जो काही गोंधनाचा पॅटर्न तयार झाला आहे तो फार छान तयार झालेला आहे. नक्षीकाम एक प्रकारे आपण त्याला असं म्हणू शकतो. या ठिकाणी हा पण एक रामाचा रथ आहे. रामाच्या रथामध्ये राम आणि सीता दिसतात आणि त्याला डेकोरेटिव्ह पद्धतीने त्यांनी मांडलेलं आहे. तर हे जे काही गोंधन आहे हे गोंधन अशा प्रकारे त्यांनी वेगवेगळे आकार दिसतात त्यांच्या पॅटर्नमध्ये. दुसरा एक पार्ट ह्याच्यामध्ये असा आहे की गोंड लोकांमध्ये माणसं जे असतात ते गोंडी नृत्य करतात आणि त्याच्या अगोदर ते शरीरावरती भरपूर चांगलं सुशोभन करतात आणि ते जे काही सुशोभन आहे तर ते पूर्ण नैसर्गिक पद्धतीने केलं जातं आणि त्याला एक इतिहास पण आहे त्या नृत्याला. आणि हे नृत्य जे आहे ते वीर रसाचं नृत्य आहे. हे जे नृत्य आहे ते वीर रसाचं नृत्य आहे आणि ह्या नृत्यामध्ये जे काही हावभाव असतात त्यांचे ते आपण सविस्तर बघणार आहोत. तर हे वीर रसाचं नृत्य आहे आणि पूर्वी ह्या लोकांना कुठेतरी संघर्ष करावा लागला असेल आणि सतत लढत राहावं लागलं असेल असं त्यांच्या त्या नृत्यामधून आपल्याला दिसतं. तर ह्या ठिकाणी ते पूजा मांडलेली असते त्यांची.
ह्या पूजेचा पण आता म्हणजे आदिवासी संस्कृती जेव्हा आपण अभ्यास करतो त्यावेळेला हे थोड्या वेळामध्ये विषय बोलण्यासारखा नाहीच आहे हा. खूप म्हणजे खूप त्याचा सविस्तर विस्तार आहे. तर ही त्यांची पूजा मांडलेली असते. ही जो काही त्यांच्या नृत्य विधी सुरू होतो आदिवासी लोकांचा, गोंड लोकांचा, तो सुरू होतो आखाडीला. आखाडीचं त्यांचं एक वैशिष्ट्य वेगळं आहे, कारण आखाडी जी आहे ज्याला आपण आषाढ म्हणतो, त्या आखाडामध्ये त्यांची नृत्याची सुरुवात होते. आणि म्हणजे आता हल्ली दसरा आणि दिवाळीच्या मध्येच ते लोक नृत्य करतात, परंतु त्याच्या अगोदर आताचे म्हातारे वगैरे लोक सांगतात की खरा तुमचा जो रिवाज आहे तो आखाडीपासून सुरू होतो, असे जुने जुने लोक सांगतात. तर त्याच्या मागचा काही रिझन असा आहे की त्या काळामध्ये निसर्गही चांगला असतो, सगळीकडे हिरवाई असते, त्याच्यानंतर शेतामध्ये पेरणी झालेली असते आणि काही दिवसामध्येच शेतामधलं पीक हाती येणार असतं आणि त्या गोष्टीचा एक प्रकारचा आनंदोत्सव असेल त्यांचा हा. तर त्यांचं जे काही नृत्य आहे ते सुरू होण्याच्या अगोदर काय होतं की पोटका पिट्टे म्हणतात त्याला. पोटका पिट्टे, पिट्टे म्हणजे चिमणी, चिमणीचं बलिदान असं त्याचा एक विधी आहे. तर ती चिमणीला पकडतात ते रात्री घरट्यामध्ये जाऊन, आणि त्या चिमणीचं बळी देऊन त्यांच्या नृत्याची सुरुवात झालेली असते. तर ते 4-5 जे लोक असतात त्यांच्या ग्रुपमध्ये, ते लोक मिळूनच त्या चिमणीचं मांस भक्षण करतात आणि तिथून त्यांचं नृत्य सुरू होतो. आता ह्या ठिकाणी जो मुखवटा दिसतोय, हा मुखवटा कोडाळ नावाचा जो देव असतो, गोंडी संस्कृतीमध्ये खूप मोजकेच देव आहेत. कोडाळ आहे, त्याच्यानंतर भीमाल पेन आहे. पेन म्हणजे देव, पेरसा पेन हा त्यांचा मुख्य देव आहे, तर ते महादेवालाच पेरसा पेन म्हणतात. तर पेरसा म्हणजे मोठा आणि पेन म्हणजे देव. तर पेरसा पेन हे त्यांचं मुख्य दैवत आहे, आणि त्याच्यानंतरचे दैवत म्हणजे भीमाल पेन, कोडाळ पेन. तर कोडाळला काही लोकांच्या म्हणण्यानुसार ते कृष्ण पण तोच आहे, शंकर पण तोच आहे, असं पण काही लोक मानतात. तर ह्या ठिकाणी अशी त्यांची पूजा मांडलेली असते. हे जे काही मोरांच्या पिसाचे जे काही हे आहेत, टोप आहेत, तर हे टोप त्या ठिकाणी ते मांडले जातात, आणि टोप हे मोराच्या पिसापासून तयार केले जातात. आणि यासाठी कोणता मोर मारले जात नाही. जंगलामध्ये फिरून मोराचे पीस जमा करून ते मोराचे पीस गुंफून तो एक हे तयार केला जातो. आणि या ठिकाणी जे काही वाद्य दिसतात त्याचं वाद्य किंगरी असते, ढेमसा नावाचं एक मोठं वाद्य असतं, ते वाजवून ते आनंद व्यक्त करतात, आणि टिपऱ्या पण असतात. तर ह्या म्हणजे ज्या काही डान्सच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत त्या सगळ्या पद्धती ह्यांच्या नृत्यामध्ये सापडतात. तर हे एक त्यांचं वैशिष्ट्य आहे खास. तर हा जो काही आहे कोडाळ देव आहे, कोडाळ देवाचे हे मुखवटे असतात, आणि मुखवटे तयार करण्यामागचं पण एक सायन्स आहे त्यांचं, की आषाढीमध्येच ते जाऊन पळस नावाचं जे झाड असतं, त्या पळसाच्या झाडाचा जे काही बुंधा असतो तो कट करून आणतात, आणि त्याच्यावरती कार्विंग करून तो कोडाळचा मुखवटा तयार केला जातो. आणि तो कोडाळचा मुखवटा घेऊन सर्व गावकरी एका ठिकाणी जमतात आणि त्या कोडाळची पूजा केली जाते. मग जेव्हा कोडाळची पूजा केली जाते त्यावेळेला तो जो काही समूह असतो, त्यांचा ग्रुप असतो, त्या ग्रुपमध्ये एकाच्या अंगामध्ये कोडाळचा संचार होतो. कोडाळ जो देव असतो एकाच्या अंगामध्ये त्याचा संचार होतो, आणि मग सगळेजण त्या ठिकाणी मान्य करतात की हा आपला ग्रुपमधला कोडाळ आहे. कोडाळ जो त्यांचा देव असतो तो ते मान्य करतात की हा आपला कोडाळ आहे. आणि तो मुखवटा मग तोच माणूस त्याच्या डोक्यावरती परिधान करून ते डान्स करतात. आणि डान्स करण्याच्या अगोदर त्यांची जी काही शरीर सज्जा असते, शरीर सुशोभन असतं, ते भरपूर मोठ्या प्रमाणात असतं. तर हे आपल्याला आकृतीमध्ये दिसतंय. या ठिकाणी ते काय करतात की पूर्ण शरीरावरती पांढरी माती लावतात. तर पांढरी माती अगोदर काही दिवसापूर्वीच आणून भिजवली जाते, आणि ती पांढरी माती भिजवलेली नरम होते भरपूर, आणि मग ती माती पूर्ण शरीराला लावली जाते, आणि ती माती शरीराला लावून मग त्याचे वेगवेगळे पॅटर्न असतात तयार करणे, आकृत्या काढण्याचे. तर ते एक पॅटर्न म्हणजे असं आहे की हाताची जी बोटं असतात त्या बोटाच्या सहाय्यानेच असे नागमोडी वळणे घेत त्याचं त्यांनी पॅटर्न तयार केले जातात. त्याच्यानंतर हा दुसरा पॅटर्न हा आकृतीमध्ये दिसतो आपल्याला. या ठिकाणी दोरीच्या सहाय्याने ते पॅटर्न काढले जातात. दोरी जी असते ती अशी पाठीवर धरून झिग-झॅग पद्धतीने ती शरीरावरती ओढली जाते, आणि त्यामुळं त्या शरीरावरती एक पॅटर्न तयार होतो. या आकृतीमध्ये आपल्याला दिसतंय. या ठिकाणी बघा बोटाच्या आकाराने सर्पिल आकार वर्ण दिसतात. ह्या ठिकाणी दोरीच्या सहाय्याने तो शरीरावरती पॅटर्न तयार करतोय. आणि तिसरा एक पॅटर्न असा असतो की या ठिकाणी शरीर पूर्ण पांढऱ्या रंगाने रंगवलं जातं, चुन्ना किंवा पांढऱ्या मातीने, पांढरी माती जास्त करून वापरतात. आणि शरीरावरती जो गेरू असतो, लाल माती जी असते, ज्याला आपण मिळते सगळीकडे अजून पण ती, तर त्याच्याने गोल गोल ठिपके काढले जातात. आणि डान्स करताना त्यांच्या हातामध्ये हा एक दंडा असतो. तर ह्या दंडा जो असतो तो दंडामुळे त्या डान्सला दंडार असं नाव पडलं असेल असं पण मत मांडलं जातं. आणि या हातामध्ये एक शिंग असतं ते जे वाजवण्यासाठी पण वापरलं जातं. त्याच्यामुळे हे सगळं बघता आपल्याला असं म्हणू शकतो की हे वीर रसाचं नृत्य असावं.
तर ह्या दंड्याला जो आहे ते म्हणतात रोकाल म्हणतात या दंड्याला. तर हे आपण जर हे पॅटर्न जवळून पाहिले तर हे पॅटर्न असे दिसतात. हे शरीर सुशोभन आहे. तर अगोदर हे पॅटर्न काढले जातात. हे पॅटर्न काढल्यानंतर मग शरीरावरती एक लुंगी सारखं भगव्या रंगाचं किंवा रेड कलर मधलं असे झगा असा गुंडाळला जातो आणि त्याच्यानंतर शरीरावरती जंगली जे काही फुलं असतात, रुद्राक्षाची जी माळ असते, रुद्राक्षाच्या माळेसारखीच कठीण कवचाची काही फळं असतात, तर त्या फळांच्या माळा करून शरीरावरती घातल्या जातात आणि ह्या ज्या माळा असतात ते अशा प्रकारे दिसतात. आणि मग शरीरावरती मोठमोठे घुंगर बांधले जातात. घुंगर बांधले जातात आणि ते घुंगर बांधण्यासाठी घुंगर बांधून त्यांना डान्स करावा लागतो. तर त्याचे ओरखडे शरीरावर उठायला नाही पाहिजे म्हणून अगोदर कापडाने शरीरावरती पक्क्या कापडाच्या पट्ट्या बांधल्या जातात. त्याच्यानंतर त्यावरती घुंगर बांधले जातात आणि काही काही घुंगर एवढी मोठमोठी असतात, अशी पेरूच्या आकाराची घुंगर असतात आणि तेवढी जडच्या जड ती घुंगर घेऊन ते डान्स करतात. तर हे एक मोठं वैशिष्ट्य आहे. कवड्यांच्या माळा, त्याच्यानंतर फुलांच्या माळा. आता हल्ली आधुनिक काळामध्ये असा बदल झालाय की हे लोक फुलांच्या माळा वापरतात, त्याच्याऐवजी प्लास्टिक फुलांच्या माळा वगैरे वापरतात. तर ह्या टिकाऊ पण असतात, पण आधुनिकीकरणाचा हा थोडासा परिणाम म्हणावा लागेल. तर असा आपण एक डान्सर बघू शकतो. हा त्याच्या परिधान करण्याचा टोप आहे. ह्या टोपामध्ये वेगवेगळ्या रिबिन, त्याच्यानंतर काही रंगीबेरंगी काचाचे तुकडे वगैरे लावून त्याला सुशोभित केलं जातं. त्याच्यानंतर हा नर्तक तयार करण्यासाठी डोक्यावरती मोरपिसांचा टोप आहे. त्याच्यानंतर हातामध्ये हा दंडा आहे रोकाल नावाचा, गळ्यामध्ये घुंगरांच्या माळा आहेत, त्याच्यानंतर कमरेला पण घुंगरं आहेत आणि ह्या ठिकाणी मात्र डावीकडे शरीरावरती एक प्राण्याचं हरणाचं कातडं असतं. आता हल्ली कोणी हरिण मारत नाही, त्याच्यामुळे काही लोक बकऱ्याचं चामडं सुद्धा वापरतात आणि पायामध्ये पण घुंगरं असतात आणि त्याच्या अगोदर पूर्ण शरीरावरती पॅटर्न काढलेला असतो मातीमध्ये. आणि बरेच लोक दाढी लावतात, एक कृत्रिम दाढी लावतात. तर हेमन डार्फ जे काही संशोधक होते त्यांनी ह्या प्रकाराला एक सुपर ह्युमन हे नाव दिलेलं आहे. म्हणजे ते स्वतः असे एक सुपर ह्युमन दिसतात. म्हणजे तुम्ही प्रत्यक्ष जर हा डान्सर बघाल त्यावेळेला असा हा डान्सर जेव्हा सगळं डान्स करतो त्यावेळेला असं सुपर ह्युमन वाटतो, हा सामान्य माणूस नाही वाटत. त्याच्यामुळे हे नृत्य वीर रसाचं नृत्य आहेच आणि पुढच्या माणसावरती असं एक जरब बसवणारं एक नृत्य असल्यासारखं वाटतं. तर हा डान्सर तयार झालेला आहे या ठिकाणी. तर दुसरं एक हे आहे काहीच्या मतप्रवाहानुसार की हे एक शंकराचं रूप आहे आणि हे आपण मान्य करावं लागेल कारण सिमिलॅरिटी खूप काही आहे याच्यामध्ये. तर हे जे काही डोक्यावरती जो मोरपिसांचा टोप आहे तो म्हणजे शंकराच्या जटा आहेत, जटा मांडल्या जातात. त्याच्यानंतर गळ्यामध्ये जे काही घुंगरं आहेत ते शंकराच्या गळ्यामध्ये पण घुंगरं असतात, कमरेला पण घुंगरं बांधलेली असतात. त्याच्यानंतर हा एक प्राण्यांचं जे कातडं आहे, हरणाचं कातडं वगैरे, तर पूर्वी वाघाचं कातडं वापरत असतील की जेव्हा भारतामध्ये मोठ्या प्रमाणात वाघ होते तेव्हा ते वाघाचं कातडं वापरत असतील. आणि पायामध्ये पण घुंगरं असतात. आणि हे जे काही अंगावर पांढऱ्या मातीचा लेप दिलेला असतो हे भस्म, जसं शंकराच्या अंगावर भस्म असतं तर तसं भस्माचं एक प्रतीक म्हणून ते पांढऱ्या मातीचा लेप लावलेला असतो. आणि हा पांढऱ्या मातीचा लेप ते सतत लावत असतात जेवढे दिवस डान्स सुरू असतो. दसरा आणि दिवाळीच्या मध्ये दंडारीचा डान्स चालतो त्यांचा. तर त्या दिवसामध्ये ते सतत दररोज त्यांच्या अंगाला ते माती लावून त्याच्या अंगावरती ते पॅटर्न काढत असतात. तर टोप जो असतो त्या टोपाचा दुसरा एक पॅटर्न अशा प्रकारचा आहे. अगोदरचा आपण असा बघितला आकृतीमध्ये जो दिसतोय. दुसरा पॅटर्न म्हणजे असा एक पॅटर्न आहे. या पॅटर्न मध्ये एखादा झाडाचं रोप किंवा एखादं झुपकेदार झाड असतं त्या पद्धतीनं त्याची रचना असते आणि त्या ज्या मोराच्या पंखाच्या ज्या दांड्या असतात त्या दांड्या अशा गोल कडीच्या आकारामध्ये त्यांनी तबकडीच्या सारख्या मांडलेल्या असतात आणि वरती शोभेची काही फुलं मांडलेली असतात. आणि हा जो दंडार करणारा जो काही घुसाडी आहे ह्याला दुसरं नाव घुसाडी म्हणतात. तर घुसाडी जेव्हा आपण नॅचरल अवस्थेमध्ये किंवा कोणत्या गावामध्ये डान्स करताना बघतो तेव्हा ते खूपच अप्रतिम असं त्यांचं नृत्य वाटतं आपल्याला. तर त्यांचा हा एक नृत्याचा आविर्भावामध्ये हा एक डान्सर आहे. आणखीन काही ठिकाणी प्राण्याची शिंग पण लावलेली असतात त्यांनी. इथे जी प्राण्याची शिंग दिसतात ती प्राण्याची शिंग पण लावलेली दिसतात आपल्याला. तर हे जे काही त्यांचे डान्सचे प्रकार आहेत सगळे तर हे आपण थोडेसे बघूया सविस्तर. तर डान्सच्या प्रकारामध्ये आपण जे काही डान्सचा प्रकार असतो ते कोला म्हणतात त्याला. म्हणजे वेगवेगळे कोला, म्हणजे हा सार कोला,
सारकोला नावाचा एक प्रकार असतो. सुरुवातीला ही चाल म्हणजे सुरुवातीला जेव्हा डान्स सुरू होतो, तर आणखीन एक गोष्ट सांगायची राहिली तुम्हाला, की डान्सची सुरुवात कशी होते, की गावागावाचे जे काही ग्रुप असतात ते ग्रुप सगळे एकमेकाच्या गावाला जाऊन डान्स करतात आणि ते डान्स करण्यासाठी अगोदर ते निमंत्रण दिलं जातं दुसऱ्या गावाला, की आमचा ग्रुप तुमचा ग्रुप आमच्या गावाला यायला पाहिजे, असं त्यांना एक आमंत्रण दिलं जातं. मग हा सगळा ग्रुप जो असतो तो ठरल्या दिवशी त्यांच्या गावाला जातो. तर पूर्वीच्या काळी कसं व्हायचं, की पूर्वी काही मोबाईल वगैरे फोन वगैरे नव्हते, त्याच्यामुळं हा जो ग्रुप असायचा तर हे पायी चालून जायचे. म्हणजे आता सुद्धा हे लोक 30-40 किलोमीटर सहज पायी पायी चालून जातात. तर हे चालून गेल्यानंतर हा ग्रुप त्या गावाला जायचा आणि त्या गावच्या जवळ जो कोणता डोंगर असेल त्या डोंगरावरती हा पूर्ण ग्रुप चढून जायचा आणि तिथं मोठमोठ्याने ते ढोल वाजवायचे. तो ढोल वाजवला की मग ते एक हे असायचं, एक इशारा असायचा की तो तुम्ही इन्व्हाइट केलेला जो ग्रुप आहे तो तुमच्या गावाला आलेला आहे ग्रुप. मग हे लोक सगळे गावातल्या लोकांना वर्दी मिळायची की तो ग्रुप आलेला आहे की ज्यांना आपण इन्व्हाइट केलंय. मग ह्या गावातल्या लोकांची लगबग सुरू व्हायची की त्यांचं स्वागत करण्यासाठी. मग तो जो ग्रुप आहे तो मग डोंगरावरून उतरायचा आणि त्यांच्या गावाच्या वेशीजवळ येऊन थांबायचा. थांबला की मग हे गावातले सगळे लोक त्यांच्या स्वागतासाठी जायचे आणि स्वागतासाठीच त्यांचा जवळपास अर्धा ते 1 तास त्यांचं नृत्य व्हायचं आणि ते आत्ताही होतं. आताही आपण जर या भागामध्ये जर ह्या गोष्टी बघितल्या तर आताही होतात. तर ते 2 ग्रुप जे भेटतात ते त्या भेटण्याच्या त्यांच्या आनंदामध्येच त्यांचं एक अर्धा ते 1 तास नृत्य होतं. नंतर ते नृत्य झाल्यानंतर मग त्यांची म्हणजे सरबराई केली जाते. मग त्यांना त्या गावात सन्मानपूर्वक आणलं जातं. ते जे घुसाडी असतात ते शंकराचं रूप मानलं जातं. त्याची पूजा केली जाते. गावातल्या बायका त्यांची पूजा करतात, त्यांच्या पायावर पाणी टाकून त्यांची पूजा करतात आणि मग त्यांचं मग नंतरचा एक जो सेपरेट जो मुख्य डान्स असतो तो नंतर होतो त्यांचा. मग त्या दिवशी मग ते बकरा कापणं, कोंबडा कापणं वगैरे असतं आणि तो डान्स होतो आणि त्याच्यानंतर मग ते दुसऱ्या गावाला जातात. तर ज्या गावातून त्यांना इन्व्हाइट केलेलं असतं त्या गावाला त्यांना जावंच लागतं. म्हणजे त्यांचा जो काही साधेपणा असतो आणि वचन पाळणं हा जो काही प्रकार असतो तो खूप चांगला असतो, तो की तो ग्रुप त्या गावाला जातोच जातो. तर ह्या ठिकाणी सारकोला नावाचा एक प्रकार असतो तो, की हा सुरुवातीला केला जातो. त्याच्यानंतर भिमाल कोल्हा, भीमदेव जो असतो त्यांचा, तर भीमदेवाचं जे काही नृत्य आहे तर ते नृत्याची जी काही स्टेप आहे ती त्या पद्धतीने असते. त्याच्यानंतर झलका कोल्हा म्हणून असतो. तर हा जे पुरुष आणखी एक सांगण्याचं राहिलं की त्याच्यामध्ये मुख्य म्हणजे कसं की काही पुरुष डान्सर जे असतात ते कोडाळच्या भूमिकेत असतात, काही घुसाडी तयार झालेली असतात, जो आता मगाशी तुम्हाला जो पॅटर्न सांगितला त्या पद्धतीने पॅटर्न तयार करून ते डान्सर तयार झालेले असतात आणि काही स्त्रीवेशधारी असतात. तर ते स्त्रीवेशधारी जे असतात तर त्याला मोदन दिकडी म्हणतात त्याला. तर मोदन दिकडी जी असते तर ती त्यांच्या अंगाला पाणी नाही लागायला पाहिजे असा त्यांचा नियम असतो. तर जेव्हा हा ग्रुप जातो तर रस्त्यामध्ये एखादी नदी आली तर ते जो स्त्रीवेशधारी जो माणूस असतो त्याला ते सगळेजण डोक्यावर उचलून घेऊन जातात. तर त्याचा पाण्याचा त्याचा संपर्क येऊ देत नाही. त्याच्या मागचं कारण अजून कळलेलं नाही, पण त्यांची ती रीत आहे. त्याच्यानंतर हा बेलुंग कोला एक असतो. तर हा बेलुंग कोला म्हणजे कुंपणासारखा आकार करून ते वर्तुळाकार नाचतात. त्याच्यानंतर खापरी कोला एक असतो. तर हे टिपऱ्या खेळून हा डान्स केला जातो. त्याच्यानंतर कुही कोला, तर ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या कसरती आणि मनोरे केले जातात. त्याच्यानंतर राजुल कोला असतो. राजुल कोल्यामध्ये कसं की हे एकमेकाच्या समोर उभे राहून ठराविक अंतरावरती डान्स केला जातो. सक्ती कोला असतो. असे भरपूर त्यांचे स्टेप आहेत वेगवेगळ्या, जवळपास 50 एक स्टेप आहेत, परंतु त्याच्यातले आपण मुख्य बघू. तर हा एक उरुण कोला असतो. उरुण म्हणजे गोंडी भाषेमध्ये घोरपड म्हणतात. तर घोरपड जी असते सगळ्यांना परिचित असेलच. ती घोरपड जसं तिचे अंगविक्षेप असतात तसे अंगविक्षेप करून नाचले जातात. तर गोंडी डान्स, गोंडी नृत्यामध्ये सगळ्यात मोठी प्रेरणा म्हणजे त्यांची निसर्गातूनच आहे. तर निसर्गामध्ये जे काही प्राणी असतात तर त्या प्राण्यांच्या जे काही हालचाली असतात त्याचा ते अनुनय करतात. मोराचा अनुनय करतात, पक्ष्यांचा अनुनय करतात. त्याच्यानंतर इथे या ठिकाणी घोरपडीचा अनुनय करतात. दुसरे एक डान्सची स्टेप आहे कत्ती कोला. कत्ती कोला म्हणजे आमच्या भागामध्ये कत्ती म्हणजे विळ्याला पण म्हणतात, म्हणजे अर्धगोलाकार म्हणजे गोलाकार आकार जो आहे तो कत्ती कोला. तर ह्याच्यामध्ये वर्तुळाकृती आकार तयार करून नृत्य केलं जातं. त्याच्यानंतर इथं आहे हुडे कोला. हुडे म्हणजे पक्ष्यांचा जो काही हे असतो, पक्ष्यांसारखं नाचलं जातं. त्याच्यानंतर तुरुण कोलामध्ये ते डान्स स्टेप्स करून त्यांच्या जागा बदलतात. त्याच्यानंतर झोला कोला, झोला म्हणजे शरीराला असा झोके देऊन डान्स केला जातो. त्याच्यानंतर सुगरण कोला एक असतो. सुगरण कोलामध्ये गवताचे जे काही झुपके असतात ते कमरेला बांधून हा डान्स केला जातो. तर हा साखरी कोला, हा तालावरती गोल गोल फिरून हा डान्स केला जातो. तर नृत्याचा दुसरा एक प्रकार आहे ढेमसा कोला. तर ढेमसा कोलामध्ये, ढेमसा हा एक स्वतंत्र डान्सचा प्रकार आहे. ढेमसा जो असतो तो
म्हणजे हा जो त्यांचा जो डान्स असतो हा की दसरा आणि दिवाळीच्या मध्ये जो डान्स असतो तो घुसडी नृत्य असतं. आणि त्याच्यानंतर दुसरा एक असतो तो ढेमसा जो डान्स प्रकार असतो तो कधी पण केला जातो. म्हणजे एखादं बाळ जन्मलं त्याच्या बारशाला केला जातो. एखादा समजा आनंदाचा प्रसंग असेल, लग्नाचा प्रसंग असेल तर त्यावेळेला पण केला जातो. आणि हे पूर्वी जे काही रीतिरिवाजानुसार जे नृत्य व्हायचे तर आता अलीकडे म्हणजे या 20-30 वर्षामध्ये हे हौसेने केले जातात. जेव्हा आमच्या गावाला गणपती बसतात त्या गणपतीच्या समोर पण डान्स करायला कोण लोकांना आमंत्रित केलं जातं किंवा एखाद्या नेत्याची मिरवणूक असेल त्या मिरवणुकीमध्ये पण ह्यांना बोलवलं जातं. एक अट्रॅक्शन असतं त्याचं. तर हा मोहरम कोला एक नावाचा एक डान्सचा प्रकार आहे. मोहरम कोला म्हणजे मोहरम मध्ये जसं सवाऱ्या नाचवतात तसा एक डान्स प्रकार असतो. चंडकाई नावाची एक देवी असते तिला प्रसन्न करण्यासाठी पण हा एक हे असतो. इथे नंद कोला म्हणजे नंद म्हणजे बैल तर शंकराचं आवडतं वाहन म्हणजे नंदी. तर ह्या नंदीच्या पण हालचालीसारखा डान्स केला जातो ह्याच्यामध्ये. तर पहांदी कोला तर पहाडी एक विषय मुख्य तुम्हाला सांगायचा राहिला की पहांदी पहांदी कोला तर पहांदी कुपार लिंगो हे जे आहेत हे पूर्ण गोंडी तत्वज्ञान ज्यांचं आहे ते पहांदी कुपार लिंगो हे धर्मगुरू आहेत गोंडी तत्वज्ञानाचे. तर हे जे काही गोंडी तत्वज्ञान आहे पहांदी कुपार लिंगोनी मांडलेलं तर हेच वर्षानुवर्ष गोंडी धर्म चालवतो आहे. तर नृत्याची सुरुवात पण पहांदी कुपार लिंगोनीच केलेली आहे. पहांदी कुपार लिंगो हे धर्मगुरू होते आणि त्यांच्याकडे माता कंकालीची जवळपास मुले शिकण्यासाठी होती आणि ती मुले रोज नदीवर जाऊन आंघोळ करून यायची आणि पहांदी कुपार लिंगो त्यांना शिकवायचे. तर एक दिवशी सकाळी सर्व मुलं नदीवर आंघोळीसाठी गेली. तर ती मुलं आंघोळीसाठी गेल्यानंतर त्या मुलांना त्या ठिकाणी एका ठिकाणी एक फुलांचं झाड दिसलं आणि त्या फुलांच्या झाडावरती फुलांनी फुल असं ते डबरलेलं झाड होतं आणि त्या डबरलेल्या झाडावरती भुंगे सगळे त्या फुलाभोवती फिरत होते. तर त्या मुलांना ते दृश्य इतकं आवडलं. मुलांनी काय केलं की आपसामध्ये फेर धरून त्या भुंग्यांसारखं नृत्य करायला सुरुवात केली. तर मग ती मुलं नृत्य करण्यामध्ये एवढी रममाण झाली की त्यांना विसरच पडला की आपण आंघोळीसाठी आलो होतो आणि आपल्याला परत अध्ययन करण्यासाठी जायचंय आपल्या गुरुच्या घरी. तर मग दुपारपर्यंत ती मुलं नाचत होती आणि मग त्यांना लक्षात आल्यानंतर मग ती मुलं आंघोळीला गेली आणि आंघोळ करून परत पहांदी कुपार लिंगो जे होते गुरु त्यांच्या आश्रमामध्ये गेली. मग गुरूंनी त्यांना कारण विचारलं की तुम्ही का लेट झालात, तुम्ही इतका वेळ कुठे होता. तर मग त्या मुलांनी काही उत्तर नाही दिलं. तर त्या मुलांनी फक्त फेर धरून नाचायला सुरुवात केली की तिथं जो त्यांनी प्रकार केला होता तसाच प्रकार करून दाखवला. मग गुरु सुद्धा पहांदी कुपार लिंगो सुद्धा त्यांच्यासोबत नाचायला लागले आणि अशा प्रकारे गोंडी नृत्याचा उगम झाला अशी एक कथा सांगण्यात येते. तर ही एक महत्वाची कथा आहे यांच्या ह्याच्यातली संस्कृतीतली. तर गोंडी तत्वज्ञान जे आहे तर त्याच्यामध्ये आणखीन एक महत्वाचा विषय म्हणजे असा आहे की गोंडी तत्वज्ञानाच्या बुद्ध तत्वज्ञान जे आहे ते बुद्ध तत्वज्ञानाच्या मुळाशी पण गोंडी तत्वज्ञान होतं असं काही ठिकाणी मानलं जातं. त्याच्या मागचं का एक बऱ्याच ठिकाणी वाचनामध्ये येतं की आलाम कलामांचं उदाहरण दिलं जातं. गोंडी धर्माचे जे गुरु होते आलाम कलाम होते तर त्यांनी कोया धर्म जो होता तर कोया धर्माचं जे काही तत्वज्ञान होतं तर त्याला सांख्य दर्शनाच्या रूपाने सर्व लोकांच्या समोर ठेवले होते आणि लिंगोदर्शन हे काळाच्या ओघात नष्ट होत होते. तर त्यामुळे त्यांनी सांख्य दर्शनाच्या रूपाने ते समोर ठेवलं होतं आणि सांख्य दर्शन जे आहे ते बुद्ध जेव्हा घर सोडून बाहेर निघाले तेव्हा बुद्ध हे गुरुच्या शोधात बाहेर पडले की त्यांना जे काही प्रश्न पडले होते जीवनासंबंधी तर त्या प्रश्नाची उत्तरं शोधण्यासाठी बुद्ध फिरत होते, सगळ्यांना विचारत होते आणि तपश्चर्या करून बघत होते. तर त्यावेळेला आलाम कलाम जे काही गुरु होते तर त्या आलाम कलामाच्या आश्रमामध्ये बुद्ध 6 वर्ष राहिले आणि आलाम कलामांनी त्यांना सांख्य दर्शनच शिकवलं एक प्रकारे आणि त्यांना समाधी लावण्याच्या पद्धती सांगितल्या आणि मग सांख्य दर्शन हेच गोंडी तत्वज्ञान आणि तेच पुढे नंतर गोंडी आपला बुद्ध धर्माच्या रूपाने पुढे आलं असं काही अभ्यासकांचं म्हणणं आहे आणि ही एक फार विशेष गोष्ट जाणवते आपल्याला अभ्यास करताना की अभ्यासातले जे काही निष्कर्ष आहेत ते फार सुंदर असे निष्कर्ष त्याच्यामध्ये मांडले जातात. तर ह्या ठिकाणी पहा हे काही नर्तक जे आहेत ते स्त्रीच्या रूपात दिसतात आणि काही जे आहेत ते घुसाडीच्या स्वरूपात दिसतात. आणि विशेष म्हणजे काय की याच्यामध्ये हे नृत्य करतानाच त्यांचा फोटोग्राफ आहे.
ह्यांची तुम्हाला गुगलवरती भरपूर व्हिडिओ दिसतील, परंतु हे जे सगळे काही फोटोग्राफ आहेत मी स्वतः जाऊन काढलेले आहेत. गुगलवरून घेण्यापेक्षा मी स्वतःचेच फोटोग्राफ वापरले याच्यामध्ये. तर हे नृत्य आहे यांचं. हे नृत्य वेगवेगळ्या पद्धतीनं डान्स केला जातो. तर जेव्हा पांढरी माती लावून जेव्हा पूर्ण शरीरावरती ते पॅटर्न काढले जातात ते असे दिसतात. तर गमतीचा प्रकार म्हणजे अलीकडचे काही डान्सर असतात ते काळे गॉगल पण लावतात, कारण उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून. ते मजेशीर वाटतं सगळं. आणि काही लोक शर्ट पण घालतात, काही लोक पॅन्ट पण घालतात. म्हणजे त्यांच्या ज्या काही पारंपरिक पद्धतीमध्ये आधुनिक वस्तू पण अशा बेमालूमपणे त्यांची सरमिसळ होत आलेली असते. त्याच्यामुळे ते खूप मजेशीर वाटतं सगळं काही. तर मगाशी जो विषय होता की गोंडी तत्वज्ञान आणि बुद्ध तत्वज्ञान ह्याच्यामध्ये एक प्रकारचा संबंध आहे. आणि त्याचं जे काही आपण पुरावा म्हणजे असा आहे की गोंडी तत्वज्ञानामध्ये पण देवांना जास्त महत्व नाहीये. त्यांचे देव म्हणजे निसर्गाचेच देव आहेत. निसर्गामध्ये जे काही शक्ती आहेत त्यांनाच त्यांनी देव मानलेलं आहे. आणि बुद्ध धर्मामध्ये पण निसर्गाच्या शक्तीला जे काही सर्वे सर्व मानलेलं आहे. आणि देवांचं अस्तित्व आहे त्याला फारसं काही महत्व दिलेलं नाहीये. हे अशा पद्धतीने या ठिकाणी नृत्य आहे. हा जो आहे गोंडी धर्माचा ध्वज आहे आणि त्याचा तो बेस आहे. आणि या ठिकाणी मुंडा नावाचा एक प्रकार असतो त्यांच्यामध्ये. मुंड जे आहे ते शुभ कामाच्या वेळी ते मुंड रोवतात आणि तिथून शुभ कामाची सुरुवात करतात. तर ह्या ठिकाणी तो मुंड दिसतोय. आणि याच्यावरती हे पहा, हे सगळ्यात महत्वाचं त्यांचं प्रतीक आहे. चंद्र आणि सूर्याची जी आकृती आहे ही प्रत्येक ठिकाणी त्यांची ती आकृती दिसते चंद्र आणि सूर्याची. इकडे एक हलकस छोटस टोक दिसतोय त्याच्या साईडला, तो जुना मुंडा आहे. आणि ह्या ठिकाणी त्यांनी जो मुंड आहे तो नवीन मुंड रोवलेला आहे. आणि हे हा जुना ध्वजाची जागा आहे आणि ही जागा नवीन ध्वजाची आहे. तर अशा प्रकारे हे काही मजेशीर असं एक तत्वज्ञान आहे गोंडी. सगळे खालचे चेक तर धन्यवाद. मला इथं माझा जो विषय होता अभ्यासाचा, प्रबंधाचा, तो विषय इथं मांडण्याची मला संधी दिली. त्याबद्दल मी सिंधुजन अकादमीचा त्या सिंधुजन अकादमीचे मी धन्यवाद आभार व्यक्त करतो. सुजित शिंदे सरांचे आभार व्यक्त करतो. त्याच्यानंतर टेक्निशियन काळे सर यांनी पण मला खूप छान सहकार्य केलं, त्याबद्दल त्यांचे मी आभार व्यक्त करतो. आणि रजा घेतो. धन्यवाद. हा सर, झालं ना, एंड झालं ना? हा सर, झालं ना, एंड झालं ना? हो, केलं.